आज आपण बनवणार आहोत गव्हाचे बिस्किट। तर गव्हाचे बिस्किट कसे बनवायचे ते मी सांगते। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी पिठी साखर घेतलेली आहे बारीक करून, आणि इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि इथे मी विलायची पूड घेतलेली आहे 3 चमचे, आणि छोटी वाटी तूप घेतलेलं आहे। आता आपण बिस्किटांचं हे पीठ मळून घेऊयात। अगोदर मी गव्हाचं पीठ घेते। मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते मी याच्यामध्ये ॲड करते। आणि पिठी साखर ही नेहमी चाळून घ्यायची। आणि इथे मी विलायची पूड घेतलेली आहे, ते मी टाकून घेते। विलायची टाकल्यामुळे बिस्किटांना फ्लेवर छान येतो। आणि इथे मी तूप घेते। तूप हे हवे त्या प्रमाणानुसार घ्यायचे, जास्त पातळ तूप घ्यायचे नाही, घट्ट तूप घ्यायचे। जर तूप घट्ट नसेल तर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे जरा वेळ। आता हे पीठ आपण हलक्या हाताने चांगले मळून घेऊया, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। बघू शकता, असं मळून घ्यायचं। हे बघा, आपले पीठ मळून रेडी झालेले आहे, आणि ह्याच पिठाचे मी छोटे छोटे गोळे घेऊन बिस्किटे बनवून घेतलेले आहेत। हे बघा, आपले बिस्किट बनवून रेडी झालेले आहेत, आणि इथे मी थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकलेली आहे, आणि ते पूर्ण मिक्स करून ह्या बिस्किटांना लावायचं आहे, दूध थोडं थोडं, आणि याच्यावरती थोडी थोडी साखर टाकायची आहे, कारण वरती थोडेसे दूध आणि साखर थोडी चिकटवलेली आहे, त्यामुळे काय ना कलर। इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे खाली, आणि इथे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, आणि हे बिस्किट आपण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। हे बिस्किट मी छान प्रकारे ठेवलेले आहेत। तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही बिस्किटांना देऊ शकता, पण मला तर असेच आवडतात, त्यामुळे मी असेच ठेवल्यात। आणि तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यावरती काजू बदाम टाकू शकता। आणि चला, आपण आता मंद आचेवरती 20 मिनिटं झाकून ठेवूया। बघू शकता, हे आपले गव्हाचे बिस्किट बनवून रेडी झालेले आहेत। पाठीमागच्या साईडने पण बघू शकता तुम्ही कसे झालेले आहेत, एकदम लालसर झालेले आहेत आणि चांगले भाजले पण गेलेले आहेत, बघू शकता। आणि ही आपली मस्त अशी नानकटाई बनवून रेडी झालेली आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।